सन्मान्य सदस्य विजयराव वडेट्टीवार यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नजीकच्या परिसरात PT-10 या वाघिणीचा जो बछडा आहे त्याचं अंदाजे वय 2 वर्ष आहे। त्या बछड्याने 2 घटकांवर हल्ले केले, त्यांना मृत्यू मिळाला। त्या बछड्याला युद्ध पातळीवर त्याला पकडून त्याला प्रॉपर ठिकाणी नेण्याचा आदेश ऑलरेडी मी केलेला आहे आणि वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्या पद्धतीने त्या कोर एरिया आणि कोर एरियाच्या बाहेर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंगच्या करता निधी देताना शेतकऱ्यांनी काही निधी टाकावा अशा प्रकारची अट होती। मी सांगितले की शेतकऱ्यांच्याकडे तेवढी आर्थिक स्थिती असतेच नाही आणि म्हणून काय 5-10% त्यांची जी रक्कम तुम्हाला हवी आहे ती तुम्ही मागू नका, धोरणात बदल करा आणि 100% सोलर फेन्सिंग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्या। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बऱ्याचशा जुन्या पद्धती मोडीत काढल्यामुळे कोर भागामध्ये असलेल्या वाघांना त्यांच्या अधिवासापासून मानवी अधिवासाकडे येण्याची गरज भासलेली। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे पूर्वीच्या कालखंडात जंगलामध्ये अशा प्रकारची फळझाडे असायची की ज्या फळझाडांच्या माध्यमातून हरिण, भेकर, ससे वगैरे ह्या प्राण्यांना, शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी अन्न मिळायचं आणि ते शाकाहारी प्राणी ह्या हिंसक प्राण्यांची खाद्य बनायचं। आणि म्हणून यावर्षी वन खात्याच्या सर्व नर्सऱ्यांना सांगितलेले की ज्याच्यामध्ये रायवल आंबे, त्याचबरोबर फणस पण लावा, सीताफळ लावा। नर्सरी आता पूर्वी पानवट्याच्या जवळ वीज उपलब्ध नव्हती म्हणून त्या ठिकाणी रेंजमध्ये, डिव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जांभळाची झाडं सुद्धा लावा आणि 2-3 वर्ष सोलरच्या माध्यमातून त्याचं निगराणी करून त्यांना संगोपन करा आणि 3-4 वर्षानंतर मग ते सोलरच्यातून पाणी नाही दिलं तरी चालेल। म्हणून वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं कोर एरियामध्ये त्या ठिकाणी फळझाडं उपलब्ध झाली आणि त्या ठिकाणी जर का हिंसक पशूला जर त्या ठिकाणी त्यांचं खाद्य मिळालं तर ते नागरी वस्तीकडे येणार नाहीत। आणि म्हणून वडेट्टीवार साहेबांनी सांगितलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतली सूचना, त्या पर्टिक्युलर त्या बछड्याच्या पकडण्याची सूचना, या दोन्ही अगोदरच दिलेल्या आहेत आणि निगराणी करून त्या गोष्टी सांगितलेल्या पूर्ण होत आहेत की नाही याच्यावर मी लक्ष ठेवून राहील। आता अध्यक्ष महोदय, साधारणपणे 2000च्या सुमारास राज्यामध्ये 101 वाघ होते। आता 2024-25च्या काळात 444 वाघ झालेले आहेत। आता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची जी संख्या वाढत आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये आणि मी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली की जसं गुजरातमध्ये वनतारा जसं त्या ठिकाणी पशु संग्रहालय केलेलं आहे तशाच प्रकारचे पशु संग्रहालय करण्याकरता विविध उद्योगपतींना परवानगी द्यावी याकरता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचं मी सांगितलेलं आहे आणि तिथून जर परवानगी आली तर राज्य आणि मी माननीय अनंत अंबानींना पण पत्र लिहिलेलं आहे मी की एक वनतारा आमच्या वनतारा नको ते चांदतारा किडीकडे घेऊन आहे पुढे महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून हे वाघ त्या ठिकाणी आपण त्यांची संख्या कशी कमी होईल ती बघू। सूर्यतारा म्हणून विदर्भ हा परिसर 70% वनाचा परिसर आहे। या ठिकाणी वाघांचं मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे, निर्मिती आहे। मी मगाशी उत्तर देताना सांगितलं की या वाघांना त्यांची टेरिटरीमध्ये जास्त वाघ निर्माण झाले तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये संघर्ष होतो। मग जर दुबळा वाघ हा मानवी वस्तीकडे येतो, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट निर्माण करतो आणि म्हणून वाघांच्या अनुषंगानं
त्यांना पकडल्यानंतर त्यांचं एखाद सेंटरला त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था अधिक ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. माननीय सदस्य नरेंद्रजी भोंडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे चेन लिंक, आता या बाबतीमध्ये तुम्ही 15 कोटी बोलता, मी बाब तपासतो आणि आय एम द पर्सन हु विल टेक क्विक ऍक्शन. तुम्ही पत्र मला द्या, मी त्या ठिकाणी कारवाई करतो. ओके. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.